प्रतिबिंब जनमानसांचे। नगर शहरात एसपी कार्यालयासमोर माजी महापौरांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन। अहिल्यानगर शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी संतप्त घटना आज 17 मार्च रोजी घडली। रणरागिणी महिला मंडळाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दारात माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत जोरदार निषेध नोंदविण्यात आला। एका महिलेला नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा अभिषेक कळमकर यांच्या विरोधात दाखल असून या प्रकरणाला 1 महिना उलटूनही अद्याप अटक न झाल्याने महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। गुन्हा गंभीर असताना पोलिसांकडून होत असलेली टाळाटाळ आणि निष्क्रियता असह्य झाली आहे, असा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला। याच संतापातून रणरागिणी महिला मंडळ आक्रमक झाले असून त्यांनी थेट एसपी कार्यालयासमोरच प्रतिमेला जोडे मारत आंदोलन छेडले। या आंदोलनाद्वारे पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा तीव्र निषेध करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। लवकरात लवकर आरोपीला अटक न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही महिला मंडळाने दिला आहे। आम्ही रणरागिणी महिला मंचकडून आज आलेलो आहे। एसपी साहेबांना निवेदन दिलं, लवकरात लवकर कळमकरला अटक करावा। आम्ही जोडा आंदोलन इथं केलेलं आहे आणि साहेबांना एवढीच विनंती आहे का कळमकरला अटक करावा, नाही तर आम्ही उपोषणाला बसणार। असं वाटतंय आपल्या अहिल्यानगरमध्ये महिला सुरक्षित नाहीये। आत्ता आम्ही जोडा आंदोलन केलं, पुढच्या वेळेस अटक जर नाही केलं तर आम्ही आंदोलन करणार, उपोषणाला बसणार। इथं पोलीस साहेब त्यांना अटक करत नाही, त्याला अटक करत नाही। त्यांच्यावर काय राजकीय दबाव आहे का काय हे पण आपल्याला समजत नाहीये। आता प्रशासन म्हणतं आम्ही 2 वेळा त्यांना पकडायला गेलो, हाती लागलं नाही। एखादा जर सामान्य माणूस असता त्याला 4 दिवसात पकडून आणलं असतं, बदडून त्याला आतमध्ये अटक केलं असतं। आता हे राजकीय माणूस आहे म्हटल्यावर याला महिना झालाय तरी पण अटक केलेलं नाही। आज 1 महिना होत आला, याला कुणी उचललं नाही, याला शिक्षा दिली नाही किंवा काहीच याच्यावर कारवाई झाली नाही। तर याचे हा प्रकारच पाहून दुसरे असे माजलेले बुकुड जे असतात ते अजून 10 जण असेच 10 स्त्रियांचं वाटोळं करतील, त्यांना बर्बादी करतील। त्यांना माहेरचे लोक विचारणार नाही, सासरचे विचारणार नाही। ती एक वेश म्हणून जगायचं का तिने? तर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा